नमस्कार. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या उच्च शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी आरक्षित असलेल्या जागेवर प्रवेश घेण्यासाठी अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये जातीच्या दाखल्याबरोबरच जात वैधता प्रमाणपत्र याची सुद्धा मागणी केली जाते. आणि मग काय होतं? अपुरं ज्ञान किंवा छोट्या छोट्या चुका किंवा वेळेअभावी आपण आधीच ते काम न करणं आणि या सगळ्यांमुळे त्या विद्यार्थ्याचं कुठेतरी नुकसान होतं किंवा त्याचा फायदा किंवा त्याचं आरक्षण आपण घेऊ शकत नाही. म्हणूनच या महत्त्वाच्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे ते बघूया. आजचा आपला विषय आहे सहज सुलभ जात प्रमाणपत्र पडताळणी. सहज सुलभ जात प्रमाणपत्र पडताळणी या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपण अशा तज्ञ व्यक्तींना आपल्या इथे आमंत्रित करत असतो. आज आपल्याबरोबर आहेत श्री प्रमोद जाधव सर. नमस्कार सर. नमस्कार. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. श्री प्रमोद जाधव सर हे उपायुक्त समाज कल्याण सिंधुदुर्ग येथे कार्यरत आहेत. शासन आपल्या दारी या धर्तीवर गेली 5 वर्ष कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत ते मार्गदर्शन करतात. रत्नागिरी समिती येथे कामकाजात केलेल्या नवीन सुधारणांमुळे राज्यात द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक त्यांना मिळालं. सध्या ते बालभारतीमध्येही काम करतात. तसेच दिव्यांग कल्याणासाठीही विशेष उपक्रम त्यांनी राबवले आहेत. आज आपण त्यांच्याकडूनच जेव्हा जातीच्या दाखल्याबरोबरच जात प्रमाणपत्र पडताळणी लागते त्यावेळेला नक्की काय करणं गरजेचं आहे, काय छोट्या छोट्या चुका टाळल्या पाहिजेत, या सगळ्यांविषयी माहिती करून घेणार आहोत. आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे सहज सुलभ जात प्रमाणपत्र पडताळणी आणि आपल्याबरोबर आहेत श्री प्रमोद जाधव, उपायुक्त समाज कल्याण सिंधुदुर्ग. सर, कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. नमस्कार. खरं तर आपण असं म्हणतो की तुमची ओळख ही सगळ्यात आधी भारतीय आहे असं आपण म्हणतो, पण आपल्या इथे विविध जाती, उपजाती, धर्म आहेत. प्रत्येकाची एक वेगळी संस्कृती आहे, प्रत्येकाची एक वेगळी पार्श्वभूमी आहे. त्यामुळे काही ठिकाणी जेव्हा आपण जात प्रमाणपत्र हे महत्त्वाचं मानलं जातं आणि त्याच्यासाठीच जात प्रमाणपत्र पडताळणी करताना काय काय विशेष काळजी घेतली पाहिजे, आज याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत. पण जेव्हा आपण जात प्रमाणपत्र पडताळणीविषयी बोलतो आहोत तर तेव्हा त्यामागची काय पार्श्वभूमी आहे ऐतिहासिक हे जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल. जरूर. भारताला ज्यावेळेला स्वातंत्र्य मिळण्याची परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेला ह्या खंडप्राय अशा मोठ्या देशाचा राज्यकारभार कसा चालेल हा एक मोठा प्रश्न आपल्यासमोर होता. कारण त्यावेळेला ब्रिटिशांचं राज्य होतं आणि प्रामुख्याने ब्रिटिशांनी जो 1935 साली कायदा केला होता त्यानुसार राज्यकारभार चालत होता. मग भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर या नवनिर्मित अशा देशाचं एक संविधान असलं पाहिजे, एक राज्यघटना असली पाहिजे, या दृष्टीने विचारमंथन सुरू झालं. आणि मग त्याच्यासाठी जी समिती नेमण्यात आली त्याचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते आणि जी मसुदा समिती नेमण्यात आली त्याचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आपल्या या सर्व नेत्यांसमोर एक महत्त्वाचा विषय असा होता की आधुनिक राष्ट्र आपलं झालं पाहिजे, भारत हे एक आधुनिक राष्ट्र झालं पाहिजे. आणि मग जगातल्या ज्या काही चांगल्या संकल्पना आहेत, विशेषतः आधुनिक जगामध्ये ज्या चांगल्या संकल्पना आहेत त्या आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये अंतर्भाव करण्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व आपल्या तत्कालीन नेत्यांनी प्रयत्न केले. ज्यामुळे आपण म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतो. तर आपण पाहूया की फ्रान्समध्ये राज्यक्रांती झाली आणि जगासमोर 3 महत्त्वाची तत्त्व आली: स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व. रशियामध्ये राज्यक्रांती झाली 1917 साली, तिथेही समतेचं तत्त्व अधोरेखित झालं. आणि अमेरिकेमध्ये जे गुलामगिरी
ची प्रथा बंद करण्यात आली आणि तिथेही नंतर सिव्हिल वॉर झालं, अब्राहम लिंकन यांनी ती प्रथा बंद केली, तर तिथे प्रत्येक माणसाला प्रतिष्ठा आहे, डिग्निटी ऑफ द इंडिव्हिज्युअल हे तत्त्व पुढे आलं. तर अशा ह्या चांगल्या संकल्पनांचा, चांगल्या मूल्यांचा विचार किंवा अंतर्भाव आपल्या भारतीय राज्यघटनेत झाला आहे. आणि त्यातली जी महत्त्वाची संकल्पना आहे ती म्हणजे समतेची. आपल्या देशाच्या नागरिकांमध्ये समता प्रस्थापित झाली पाहिजे, समानता प्रस्थापित झाली पाहिजे. पण प्रश्न असा आहे की दोन असमान घटकांमध्ये किंवा विविध असमान घटकांमध्ये ती कशी प्रस्थापित करायची. आणि त्याच्यासाठी जो वर्ग काही कारणामुळे मागे राहिलेला आहे त्याच्यासाठी काही विशेष मदत करण्याची गरज आहे, काही विशेष सवलती देण्याची गरज आहे. आणि त्या अनुषंगाने भारतीय राज्यघटनेमध्ये आरक्षण आणि त्याच्याशी निगडीत विविध तरतुदींचा समावेश करण्यात आला. आणि त्याची जेव्हा आपण अंमलबजावणी करतो, या समता प्रस्थापित व्हावी या तत्वाची जेव्हा आपण अंमलबजावणी करतो त्यावेळेला मग जातीचा दाखला घेणं किंवा त्याची पडताळणी करून घेणं या गोष्टी पुढे कराव्या लागतात. अगदी खरं आहे. म्हणजे एक पार्श्वभूमी आहे या सगळ्यांना आणि एक आपण म्हणतो की जसं तुम्ही सांगितलं की समता, एक समानतेच्या प्रवाहात सगळ्यांना येण्यासाठी या घटनेची किंवा या गोष्टीची गरज आहे. पण जेव्हा आपण जात प्रमाणपत्र पडताळणीची आवश्यकता जी आहे ती कधी, कुठे आणि कशी लागते त्याविषयी थोडं सविस्तर सांगा. आपल्याला सामान्य इतर काही अभ्यासक्रमाला किंवा इतर काही सवलती हव्या असतील तर जातीचा दाखला काढणं हे पुरेसं आहे. परंतु जिथे लाभाचं प्रमाण थोडं जास्त आहे तिथे योग्य व्यक्तीलाच तो लाभ मिळतोय की नाही, राज्यघटनेने जे असं उच्च असं मूल्य प्रस्थापित करण्यासाठी सगळं यंत्रणा केलेली आहे, तर तो लाभ योग्य व्यक्तीला मिळावं ह्याच्यासाठी जात प्रमाणपत्र पडताळण्या स्थापन करण्यात आलेले आहेत. आणि जे उच्च शैक्षणिक अभ्यासक्रम आहेत, विशेषतः मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर अशा प्रकारचे जे विविध अभ्यासक्रम, विशेष 35 असे अभ्यासक्रम आहेत की ज्याच्यासाठी विद्यार्थ्यांना सामायिक प्रवेश परीक्षा द्यावी लागते. म्हणजे एकतर ती CET असेल किंवा नीट, JEE, नाटा अशा ज्या विविध प्रकारच्या परीक्षा आहेत, सामायिक प्रवेश परीक्षा आहेत, त्याच्यामधून ज्या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळतो अशा साधारणतः 35 अभ्यासक्रमासाठी जात वैधता प्रमाणपत्र हे बंधनकारक आहे. आणि प्रवेशापूर्वी ते प्रमाणपत्र आपल्याकडे असणं गरजेचं आहे. पण आता जसं तुम्ही सांगितलं की प्रवेशापूर्वी, जसे हे 35 अभ्यासक्रम आहेत आणि प्रवेशापूर्वी ते प्रमाणपत्र आपल्याकडे असणं गरजेचं आहे. पण बऱ्याचदा असं होतं की अगदी प्रवेश घेईपर्यंत किंवा प्रवेश घेतला तरी तो दिवस येण्यापर्यंत बऱ्याच वेळेला त्या प्रमाणपत्राची पडताळणी झालेली नसते आणि मग ऐन वेळेला जेव्हा धावाधाव होते आणि मग ही प्रक्रिया खूप किचकट अशी वाटते. एक सर्वसामान्य जनतेमध्ये जो एक समज पसरलेला आहे, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? नाही, बरोबर आहे, आपण म्हणता ते खरं आहे. आणि हेच आम्ही दरवर्षी थोड्याफार फरकाने अनुभवत असतो की ज्यावेळेला ही प्रवेश प्रक्रिया सुरू होते तेव्हा एक प्रचंड झुंबड सर्व समित्यांमध्ये जमते, सगळ्या विद्यार्थ्यांची, पालकांची. हे पहा, एक साधं तत्व आहे, एक साधी प्रोसिजर आहे की कुठली यंत्रणा असो त्याला काम करण्यासाठी वेळ लागतो. ती जात पडताळणी समिती असो की अन्य कुठली यंत्रणा असो. तर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीसाठी शासनाने एक कालमर्यादा ठरवून दिली की 3 महिन्यामध्ये साधारणतः समितीकडे अर्ज केल्यावर आपण वैधता प्रमाणपत्र द्यावं किंवा त्याच्यावर तो काय निर्णय असेल तो द्यावा. जर खूप गुंतागुंतीचं किचकट प्रकरण असेल तर अधिक 2 महिने, म्हणजे साधारणतः 5 महिन्याचा कालावधी हा याच्यासाठी निश्चित केलेला आहे. मग आपल्याला ज्यावेळेला वैधता प्रमाणपत्र लागणार आहे, म्हणजे आपल्याला कधी लागणार आहे, तर आपल्याला जुलैच्या आसपास ते प्रमाणपत्र लागणार आहे, कारण साधारणतः त्यावेळेला सगळ्या प्रवेश प्रक्रिया सुरू होतात. तर जून जुलैच्या मागे जा आपण 5 महिने आणि त्यावेळेला अर्ज सादर करा. आणि शासनाने पण हेच वेळापत्रक ठरवून दिलेलं आहे की जे विद्यार्थी 12वी सायन्समध्ये शिकत आहेत त्यांनी 12वी सायन्समध्ये शिकत असतानाच 31 डिसेंबरपर्यंत समितीकडे अर्ज सादर करायचे आहेत, जेणेकरून पुढचे 4-5 महिन्यामध्ये त्याच्यावर निर्णय घेण्यासाठी समितीला पुरेसा वेळ मिळेल. आणि ह्याशिवाय जे अभ्यासक्रम असे आहेत की ज्याला मगाशी मी सांगितल्याप्रमाणे सामायिक प्रवेश परीक्षा द्यावी लागते, ज्याचे नॉर्मली एक जानेवारी महिन्यामध्ये फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू होते, त्याच सुमारास आपण समितीकडे अर्ज सादर केला पाहिजे. तर ह्या जर गोष्टी आपण केल्या तर काय होईल की आपल्या प्रकरणावर निर्णय देण्यासाठी समितीला पुरेसा वेळ मिळेल. आणि नंतर जो ताणतणाव सगळ्या स्तरावर निर्माण होतो, म्हणजे जो पालकांवर तणाव निर्माण होतो, विद्यार्थ्यांवर होतो, समितीच्या अधिकाऱ्यांवर, कर्मचाऱ्यांवर होतो, तो सगळा
टाळला जाईल आणि एक सुसूत्रितरित्या सुव्यवस्थितरित्या काम करता येईल. अगदी खरं. आता जसं तुम्ही सांगितलं की समिती, ज्या समितीचा तुम्ही उल्लेख केला आणि या प्रक्रियेला समितीलाही किंवा कुठल्याही कामाला वेळ देणं हे खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे ती प्रक्रिया किंवा जर आपल्याला त्या वेळेमध्ये ते जात पडताळणी प्रमाणपत्र हवं असेल तर त्याच्या आधी 5 महिने ही प्रक्रिया सुरू करणं हे खूप महत्त्वाचं आहे. सर, आता जेव्हा तुम्ही या समितीचा उल्लेख केला तर जात पडताळणी प्रमाणपत्र समितीची स्थापना नक्की कधी झाली आणि या समितीच्या स्थापनेमागचा उद्देश काय आहे? सांगतो. साधारणतः 1950 सालापासून जातीचे दाखले देण्याची प्रक्रिया सुरू झाली. 1980च्या आसपास असं लक्षात आलं की काही व्यक्ती ह्या प्रत्यक्षात मागासवर्गीय नसतानाही त्यांनी चुकीची काही कागदपत्र सादर करून किंवा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेला आहे आणि ज्या घटकाला हा लाभ मिळाला पाहिजे त्याच्यापासून ते वंचित राहिलेले आहेत. आणि मग जातीचा दाखला घेतल्यानंतरही थोडीशी त्याच्यामध्ये एक क्रॉस व्हेरिफिकेशन ज्याला आपण म्हणतो किंवा पुन्हा खात्री करण्याची गरज आहे, या संकल्पनेतून 1980च्या सुमारास त्यानंतर जात प्रमाणपत्र पडताळणीची स्थापना करण्यात आली. सुरुवातीला महाराष्ट्र राज्यामध्ये पुणे येथे एक समिती होती आणि पूर्ण राज्यस्तरावरनं तिथे त्याचं कामकाज चालू होतं आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निवड झालेले अधिकारी कर्मचारी आणि मेडिकल इंजिनिअरिंग, फार्मसी आणि आर्किटेक्चर या 4 विषयासाठी जे प्रवेश घेतलेले असे विद्यार्थी यांची सुरुवातीस जात प्रमाणपत्र पडताळणी केली जात होती. टप्प्याटप्प्याने शासनाने त्याची व्याप्ती वाढवलेली आहे. समित्यांची संख्या आता वाढवलेली आहे. 1 नंतर 6 झाल्या, नंतर 13 झाल्या, नंतर 15 झाल्या. आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक, अशा प्रकारे एक 36 जिल्ह्यामध्ये 36 जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या कार्यरत आहेत. खरं. त्याच्यामागचा उद्देश तुम्ही आपण अजून सविस्तर ऐकूया आणि तुमचं काम कसं चालतं हे सुद्धा आम्हाला जाणून घ्यायचं. पण तत्पूर्वी एक फोन घेऊया. संतोष देशमुख आपल्याशी बोलतात वाशिमवरून. नमस्कार संतोषजी, बोला. हॅलो. तुमचा प्रश्न विचारा. हा, की सर, की प्रमाणपत्र काढण्यासाठी कुठे अर्ज आणि किती वर्षाची वैधता असते कार्डासाठी? आणि दुसरा प्रश्न आहे की दिव्यांगासाठी काय याच्याची नियोजन आहे? नक्कीच, नक्की. धन्यवाद संतोषजी. धन्यवाद. तो जो कुठे प्रक्रिया आणि कुठे अर्ज करायचा ते तर आपण घेणारच आहोत, पण दिव्यांगांसाठी काय प्रक्रिया आहे त्याविषयी थोडक्यात सांगून मग आपल्या समितीचा उद्देश आपण तिकडे वळूया. तर काय सांगाल सर? नाही, त्यांच्या एका पहिल्या प्रश्नाचं मी उत्तर देऊनच टाकतो. ते त्यांनी असं विचारलं की जातीचा दाखला कुठे साधारणतः काढावा लागेल. तर आपलं जे मूळ गाव आहे तर तिथे जे उपविभागीय अधिकारी आहेत त्यांच्याकडनं आपण जातीचा दाखला घेतला पाहिजे. जर काही आपण कामानिमित्त, नोकरीनिमित्ताने जरी अन्य ठिकाणी गेलो असलो तरी सुद्धा जातीचा दाखला काढण्यासाठी आपल्याला आपल्या मूळ गावी जाणं क्रमप्राप्त आहे. म्हणजे समजा एखादा विद्यार्थी, असं समजूया की एखादे पालक आहेत मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आहेत, पण नोकरीनिमित्ताने, व्यवसायानिमित्ताने ते मुंबई शहरामध्ये आलेले आहेत आणि काही वर्ष राहत आहेत, तरी त्यांना जातीचा दाखला जर काढायचा असेल तर त्यांच्या मूळ गावी म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात जावं लागेल. तर ही एक रूढ पद्धत आहे आणि त्या पद्धतीने आपण आपल्या मूळ गावी जातीचा दाखला काढला पाहिजे. आणि सर, त्यांचा दुसरा जो प्रश्न होता की दिव्यांगांसाठी काय प्रक्रिया आहे? दिव्यांगांचं प्रमाणपत्र हे सिव्हिल सर्जन यांच्याकडनं दिलं जातं आणि त्याच्यामध्ये त्यांचं दिव्यांगत्वाचं प्रमाण किती टक्के आहे त्याचे जे काही निकष ठरलेले आहेत त्यानुसार ते योग्य आहेत की नाही ते टक्केवारी नमूद करून ते प्रमाणपत्र त्या स्तरावरून दिलं जातं. अगदी खरं आहे. जसं आपण बघितलं की जातीचा दाखला काढायचा असेल तर जसं सरांनी सांगितलं की मूळ गावी जाणं क्रमप्राप्त आहे आणि ज्या समित्या स्थापन केलेल्या आहेत त्या समितीचा उद्देश तर आपण जाणून घेतला, पण त्यांचं कार्य कशा पद्धतीने चालतं हे आपण जाणून घेणारच आहोत. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीशी. बघत राहा हॅलो सह्याद्री. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सहज सुलभ जात प्रमाणपत्र पडताळणी या विषयावर आपण चर्चा करत होतो आणि आपल्याबरोबर आहेत श्री प्रमोद जाधव सर. सर, विश्रांतीला जाण्यापूर्वी आपण बघितलं की जसं तुम्ही सांगितलं की ती समिती कधी स्थापन झाली, त्याचा उद्देश काय आहे हे सुद्धा सांगितलं, पण आम्हाला अजून सविस्तर जाणून घ्यायला आवडेल की त्या समितीचं तुमचं काम कशा पद्धतीने चालतं, काय स्तरावर ते काम चालतं, काय सांगाल? मगाशीच मी सांगितलं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी स्थापन झालेली आहे आणि समितीमध्ये 3 अधिकारी काम करतात. एक सहसचिव दर्जाचे अधिकारी हे अध्यक्ष असतात, दुसरे समाज कल्याण खात्याचे उपायुक्त हे सदस्य असतात आणि संशोधन अधिकारी हे त्याचे सदस्य सचिव असतात. असे 3 अधिकाऱ्यांची समिती असते आणि ते 3 अधिकारी एकत्रितपणे एखाद्या प्रकरणावर निर्णय घेतात. या समितीला दिवाणी न्यायालयाचे अधिकार देण्यात आलेले आहेत.
आणि त्यांच्या मदतीला पोलीस दलातील 3 अधिकाऱ्यांची मदत आहे. म्हणजे 3 अधिकाऱ्यांमध्ये एक पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक आणि एक पोलीस कॉन्स्टेबल असं 3घांचं एक पथक, दक्षता पथक आम्ही त्याला म्हणतो, ते समितीच्या मदतीसाठी देण्यात आलेलं आहे. ते समितीच्या कार्यालयात बसून कामकाज करतात आणि ज्यावेळेला एखादं किचकट प्रकरण आमच्याकडे येतं त्यावेळेला त्याची सखोल चौकशी या पोलीस अधिकाऱ्यांमार्फत केली जाते. सामान्यतः मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की 5 महिने आधी अर्ज करणं अपेक्षित आहे. ते अर्ज आपल्याला ऑनलाईन आता सिस्टीम सुरू केलेली आहे, पण ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. बार्टी ई व्हॅलिडिटी ह्या वेबसाईटवर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या वेबसाईटची लिंक आहे. तर तिथे आपण ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. ते ऑनलाईन अर्ज केल्यानंतर जी आवश्यक कागदपत्रं आहेत ती कागदपत्रं आपण तिथे अपलोड करायची आहेत आणि त्या सगळ्याची प्रिंटआउट घेऊन आणि मूळ कागदपत्र घेऊन 30 दिवसाच्या आत समिती कार्यालयामध्ये सादर करायची आहेत. मग समिती कार्यालयामध्ये काय केलं जातं की पहिल्यांदा आपल्या अर्जाची आणि आपल्या कागदपत्रांची एक छाननी केली जाते आणि जर आपल्याला काही त्याच्यामध्येही त्रुटी असतील तर तिथेच सांगितलं जातात जेव्हा आपण एकदा अर्ज घेऊन येतो त्यावेळेला, जेणेकरून जर काही त्रुटी असतील तर त्याची मग पूर्तता करण्यासाठी आपल्याला वेळ मिळू शकतो. आणि मग पुढे समितीच्या स्तरावर सुरुवातीला क्लेरिकल स्टाफकडनं स्क्रुटिनी थोडीशी होते प्राथमिक, आणि मग अधिकाऱ्यांच्या स्तरावर त्याची छाननी होते. आता ही छाननी होत असताना जर त्रुटी आढळली तर ती आम्ही सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अर्ज स्वीकारताना सांगतोच. त्यानंतर आम्ही त्यांना अर्जदाराला ईमेलद्वारे किंवा पत्राद्वारे अशा त्या त्रुटी कळवतो आणि त्याची पूर्तता त्यांनी साधारणतः 2 आठवड्यामध्ये करणं अपेक्षित आहे. आणि 2 आठवडे ते 6 आठवडे यामध्ये म्हणजे साधारणतः 1.5 महिन्यामध्ये त्यांनी ती त्रुटीची पूर्तता केली पाहिजे. जर ती त्रुटीची पूर्तता केली नाही तर मग आम्हाला तो अर्ज फेटाळावा लागतो, म्हणजे तो थोडक्यात आम्ही तो बंद करून बाजूला ठेवतो. आणि जर त्यांनी मग पुढे मागे काही पुरावे दिले तर मग तो आपल्याला परत पुन्हा पूर्ववत सुरू करता येतो. ही एक सामान्य प्रक्रिया आहे. आता ह्याच्यामध्ये पुरावे कोणते द्यावे लागतात? हा, कारण माझा पुढचा मुद्दा तोच होता की जसं तुम्ही सांगितलं की पुरावे, तर अनेक पुरावे असतील पण पुरावे कोणते द्यावे लागतात आणि असं काही आहे की हा पुरावा खूप महत्वाचा आहे की त्याच्याशिवाय तो अर्ज पुढे जाऊ शकणार नाही, असं पण काही असतं का? होय, त्याच्यामध्ये मानवी दिनांक ठरवून दिलेले आहेत. अनुसूचित जातीसाठी 10 ऑगस्ट 1950, विमुक्त जाती आणि भटक्या जमातीसाठी 21 नोव्हेंबर 1961 आणि इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गासाठी 1967. तर ह्या वर्षाच्या पूर्वीच्या पुराव्यांना सर्वाधिक महत्त्व आहे. म्हणजे अनुसूचित जातीसाठी 1950, विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी 1961 आणि इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गासाठी 1967. हे 3 सगळ्यात म्हणजे मी म्हणेन की ह्या सर्व प्रक्रियेमधला जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो ह्या तारखा आहेत. आणि ह्या तारखापूर्वीचे पुरावे मिळवण्याचा आपण जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये जात नोंद असणं गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये जात नोंद असे साधारणतः एक 2 ते 3 प्रकारचे पुरावे मिळतात. एक म्हणजे आपल्या शाळा सोडल्याच्या दाखल्यामध्ये किंवा आपण जेव्हा शाळेमध्ये प्रवेश घेतो तेव्हा रजिस्टरमध्ये आपली जात नोंदवली जाते. हा पुरावा शोधण्याचा एक पहिला चांगला पर्याय. दुसरा पर्याय म्हणजे पूर्वीच्या काळी विशेषतः ज्या वेळेला आपला जन्म होत होता त्यावेळेला आपल्या जन्माची नोंद किंवा इव्हन मृत्यूची नोंद ही गाव नमुना नंबर 14 मध्ये केली जात होती आणि त्या नोंदीमध्येही आपल्याला जात नोंद सापडू शकते. आता जे जुनं रेकॉर्ड आहे ते आपल्या त्या तालुक्याच्या तहसीलदारांकडे ते रेकॉर्ड आहे. तर हे बेसिक म्हणजे माझं म्हणणं आहे की पुरावे शोधण्याचं किंवा पुरावे मिळवण्याचे हे 2 मुख्य सोर्स ज्याला आपण म्हणू स्त्रोत आहेत की एकतर शाळेचं रजिस्टर किंवा जन्ममृत्यू दाखल्याचं रजिस्टर. तिसरा आहे तो म्हणजे जर एखादा काही जमीन खरेदी विक्रीचा किंवा अन्य कुठला व्यवहार आपण फार पूर्वीच्या काळी केला असेल, ज्याला आपण रजिस्टर्ड डॉक्युमेंट किंवा त्यावेळेचा नोंदणीकृत काही दस्त असेल तर त्याच्यामध्येही पूर्वी त्या व्यक्तीचं नाव गावाबरोबर त्याचा जात लिहिली जात असायची आणि काही तसेही पुरावे सापडतात. पण मुख्य जे स्त्रोत आहेत ते हे 2 आहेत, एकतर शाळा सोडल्याचे दाखले आणि जन्ममृत्यू दाखले. आणि तेही आपण आपल्या नातेवाईकांचे म्हणजे आपले वडील असतील, आपले आजोबा असतील, मोठे काका असतील, त्यांचा
ह्या दोनपैकी विशेषतः पुरावे मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याला सर्वाधिक जास्त महत्त्व आहे. ओ बरं. आणि जसं आता तुम्ही सांगितले म्हणजे आपल्याकडे जी पितृसत्ताक प्रथा आहे तर वडिलांचे कागदपत्र आपण ग्राह्य धरतो, पण असे काही प्रसंग आहेत का की जिथे आपण आईचे कागदपत्र या जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी ग्राह्य धरू शकतो किंवा धरले जातात का? छान प्रश्न आहे मॅडम. आपल्याकडे मॅडम म्हणाल्याप्रमाणे की पितृसत्ताक पद्धती असल्यामुळे आपल्याला जी जात येते ती आपल्या प्रामुख्याने आपल्या वडिलांकडनं जात येते. त्याच्यामुळे ह्या सर्व आपण जर या संदर्भात जो कायदा केलेला आहे, नियम आहे, ते जर आपण वाचलेत तर आपल्याला लक्षात येईल की आपण वडिलांकडचे पुरावे देणं हे आवश्यक आहे. परंतु काही अपवादात्मक प्रकरणांमध्ये आईकडचेही पुरावे चालू शकतात. ज्या जातींमध्ये मातृसत्ताक पद्धती आहे त्या संदर्भामध्ये शासनाने GRE काढलेला आहे की कोल्हाटी आणि डोंबारी या जातीमध्ये तशी पद्धत असल्यामुळे तिथे आपल्याला आईचे पुरावे चालू शकतात. दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याकडे काही भागामध्ये देवदासीची प्रथा होती आणि मग देवदासी प्रथेशी निगडीत ज्या काही ठराविक जाती आहेत, मी त्याचा इथे उल्लेख करू इच्छित नाही, पण तशाही बाबतीमध्ये आईकडचे पुरावे हे चालू शकतात. हा दुसरा अपवाद आहे. तिसरा अपवाद असा आहे की जो थोडा म्हणजे प्रत्येक प्रकरण निहाय त्याच्यामध्ये थोडी व्यवस्थित छाननी करावी लागते. मी आपल्याला एक म्हणजे उदाहरण देतो. मी रत्नागिरी समितीमध्ये काम करत होतो त्यावेळेला मला एक महिला भेटायला आली आणि अतिशय दुःखी कष्टी अशी महिला होती. तर तिचं म्हणणं असं होतं की तिची मुलगी आता 10वीला गेलेली आहे आणि मुलगी हुशार आहे, तर तिला जातीचा दाखला मिळत नाही आहे. तर मग मी म्हटलं, मी मगाशी जसं आपली चर्चा केली त्याप्रमाणे सांगितलं की असा मानवी दिनांक आहे 1950, तर 1950 पूर्वीचा आपल्याकडे पुरावे आहेत का? तर त्या म्हणाल्या की हो माझ्याकडे पुरावे आहेत. मग म्हटलं जर पुरावे असतील तर काही उपविभागीय अधिकाऱ्यांनी दाखला द्यायला काय अडचण येणार नाही. तर त्या म्हणाल्या नाही, पण ते पुरावे जे आहेत ते माझ्या वडिलांकडचे आहेत, म्हणजे आईच्या वडिलांकडचे आहेत. तर मी म्हटलं ताई नियम तर असाच आहे की वडिलांचे पुरावे द्यावे लागतात. तर ती महिला थोडी स्तब्ध झाली आणि मग आता काय बोलू की नको अशी थोडीशी परिस्थिती झाली. मग तिने मला सांगितलं की अहो ही जी मुलगी झालेली आहे ती माझ्यावर बलात्कार झाला होता, अतिप्रसंग झाला होता आणि त्याच्यातनं झालेली आहे आणि त्याही परिस्थितीत मी त्या माझ्या मुलीला वाढवते आणि माझी इच्छा आहे की तिला शिक्षण देऊन आणि एक सक्षम महिला बनवावी. तर मी एकदम स्तब्ध झालो की अरे हा तर एक वेगळा प्रश्न समोर आता आलेला आहे. मग एक रमेशभाई नायका नावाचा एक सुप्रीम कोर्टामध्ये प्रकरण झालं होतं. तर थोडं वेगळ्या प्रकारचं होतं अर्थात. तर त्याचा कदाचित आधार घेता येईल असं मला वाटलं. मग मी त्या उपविभागीय अधिकाऱ्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की मी तर एक कोर्टाचा निर्णय ह्या ताई ज्या आलेल्या त्यांच्याकडे देतो, त्याचा तुम्ही अभ्यास करा आणि त्याच्या आधारे जर जातीचं प्रमाणपत्र तुम्ही बघा देता येते का वगैरे. तर मग त्यांना ते मी प्रिंट काढली आणि ती त्यांच्याकडे दिली. त्या गेल्या तिकडे उपविभागीय अधिकाऱ्यांकडे, पण त्यांनी लेखी शब्दामध्ये त्याला नकार दिला की मी काही यांना वडिलांकडचे पुरावे असल्यामुळे देऊ शकत नाही. मग त्यांनी आमच्या समितीकडे अपील केलं. जो अपिलाचा जो अर्ज आहे त्याच्यावर उल्लेख आहे की विभागीय समितीकडे अर्ज करावा, त्याप्रमाणे त्यांनी तो अर्ज केला. आणि मग आमच्या समोर एक तसं पाहायला गेलं तर एक प्रकारचं चॅलेंज उभं राहिलं. म्हणजे आपल्याला समजतंय की ह्यांना गरज आहे, पण आता ते कायद्याच्या परिभाषेत कसं बसवायचं. मग मला आठवतं की मी रोज पहाटे उठायचो आणि मग काही मुद्दे तयार करायचो किंवा काही विविध जे कोर्टाचे निर्णय आहेत त्याचा अभ्यास करायचो. आणि मग आम्ही ह्या प्रकरणामध्ये पोलीस दक्षता पथकामार्फत गोपनीयरित्या चौकशी केली. त्याच्यानंतर त्यांची इन कॅमेरा आम्ही सुनावणीही घेतली त्या महिलेची आणि लक्षात आलं की त्या जे सांगतायत ते पूर्णपणे सत्यस्थिती आहे. त्याच्यात कुठलंही त्यांनी मुद्दामून फसवण्याचं किंवा कुठलीही गोष्ट लपून असं काही त्या करत नाहीयेत. आणि मग आम्ही एक साधारणतः समितीने एक 9 पानाचे आम्ही एक रिझन्ड ऑर्डर ज्याला आपण म्हणतो, म्हणजे एक आदेश, सविस्तर कारणमीमांसा करणारा आदेश आम्ही पारित केला. आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं की ह्या महिलेनी आई आणि वडील ह्या दोघांची भूमिका
ह्या महिलेनीच पार पाडलेली आहे. आणि ह्या मुलीचं जे शिक्षण झालं आहे ते म्हणजे जन्मापासून ते पुढचं सगळं पालनपोषण आईनीच केलेलं आहे आणि ते त्या ठराविक वस्तीतच राहून केलेलं आहे. ती महिलाही त्या म्हणजे तिच्या वडिलांकडेच राहत होती. त्याच्यानंतर त्याचं लग्न झालेलं नाही. आणि तसंच इंडियन पिनल कोडमधल्या काही तरतुदी, मागाशी मी ज्याचा उल्लेख केला ते रमेशभाई नायका हे जे प्रकरण आहे सुप्रीम कोर्टाचं, त्यातल्या काही तरतुदी, थोड्या वेळापूर्वी ज्याचा मी उल्लेख केला त्या कोल्हाटी आणि डोंबारीच्या संदर्भातला जो शासनाचा GR आहे त्याचा, या सगळ्याचा एकत्रित विचार करून आम्ही त्यांना जातीचा दाखला द्यावा असा आदेश दिला. आणि त्याच्याप्रमाणे त्यांना मग जातीचा दाखला मिळाला आणि त्याच्यानंतर मग कालांतराने त्यांना वैधता प्रमाणपत्रही आमच्या समितीने दिलं. हा एक मला वाटतं एक वेगळा निर्णय होता आणि कदाचित महाराष्ट्रातला हा पहिला निर्णय असेल असा व्यवस्थित रिझन ऑर्डर दिलेला. पण अशा प्रकारची केस आमच्या समोर एक आली होती आणि ती अशा प्रकारे आम्ही ती खरंच म्हणजे एक म्हणू मार्गी शकतो लावली. की हे एक चॅलेंजेस होतं आणि म्हणजे बऱ्याच असे म्हणजे अशा काही घटना ज्या तुमच्यापर्यंत आल्या किंवा ज्या आल्या नाही त्या वेगळी गोष्ट, पण त्या आल्या आणि त्यांना योग्य तो एक न्याय मिळाला असं आपण म्हणू शकतो. खरं तर अजूनही कुठल्या कुठल्या याच्यामध्ये आईची कागदपत्रे चालू शकतात याविषयी आपण जाणून घेऊया. पण एक फोन घेऊया. अंगद कराड आपल्याशी बोलतात लातूरवरून. नमस्कार, बोला अंगदजी. तर परवा महाराष्ट्र शासनाने GR काढलेला आहे की ज्या विद्यार्थ्याच्या वडिलांची जात पडताळणी झालेली आहे अशा विद्यार्थ्यांना इतर पुराव्यांची गरज नाही. फक्त वडिलांचा जात पडताळणीचा जर दाखला असेल तर बाकीच्या इतर कागदपत्रांची गरज नाही अशा प्रकारचा GR काढलेला आहे. तर त्या संबंधात नेमकी माहिती काय आहे ती सांगा थोडं. नक्कीच अंगदजी, याविषयी आपण जाणून घेणारच आहोत. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. बघत राहा हॅलो सह्याद्री. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपली चर्चा सुरू आहे, सहज सुलभ जात प्रमाणपत्र पडताळणी. आणि आपल्याबरोबर आहेत श्री प्रमोद जाधवजी. प्रमोद सर, विश्रांतीला जाण्यापूर्वी आपल्याला अंगदजींनी जो प्रश्न विचारला होता तर काय सांगाल की त्यांच्यासारखं बऱ्याच जणांना प्रश्न पडत असेल की वडिलांचे जर कागदपत्र असतील तर तेवढेच पुरावे आहेत म्हणजे पुरेसे आहेत का, काय सांगाल? याच्यामध्ये शासनाने एक अधिसूचना काढलेली आहे की कुटुंबामध्ये जर एखाद्या व्यक्तीला, जसं आपण म्हणाल की वडिलांना जात वैधता प्रमाणपत्र मिळालेलं आहे तर पुन्हा अन्य काही कागदपत्राची देण्याची आवश्यकता नाही. त्याच्यामध्ये कार्यपद्धती मात्र शासनाने ठरवून दिलेली आहे. आपण तशा प्रकारे अर्ज केल्यानंतर आणि समजा आपल्या कुटुंबातील व्यक्तीचं, रक्तनातेसंबंधातील व्यक्तीचं जर जात वैधता प्रमाणपत्र जोडलं असेल तर त्या संदर्भामध्ये नोटीस बोर्डवर म्हणजे त्या समिती कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर त्या दोन्ही व्यक्तींचं नाव जाहीर करण्यात येतं. तसेच बार्टीच्या वेबसाईटवर, बार्टी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे, या संस्थेच्या वेबसाईटवरही अशा प्रकारे ती नावं प्रसिद्ध करण्यात येतं. आणि त्या प्रकरणामध्ये कोणाला काही हरकत नोंदवायची आहे का अशा एक प्रश्न विचारण्यात येतो. जर 15 दिवसाच्या मुदतीमध्ये जर काही हरकत नोंदवली नाही तर साधारणतः 1 महिन्यामध्ये हे जात वैधता प्रमाणपत्र द्यावे अशा प्रकारची कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे. अच्छा. आणि जसं आपण आता मगाशी जो आपला एक मुद्दा झाला की फक्त वडिलांचे कागदपत्र चालतात पण आईचे कागदपत्र एक उदाहरण तुम्ही सांगितलं. पण आज समजा आई वडील विभक्त झाले असतील किंवा कुमारी माता असा जर काही प्रसंग असेल किंवा काय, तर तिथे आईचे कागदपत्र चालतात का? फार महत्त्वाचा प्रश्न आपण विचारलात. मगाशी जे मी उदाहरण दिलं ते कुमारी माताचंच उदाहरण आहे. म्हणजे अन्यही काही प्रकरणात असं काही झालेलं असेल तर त्या रमेशभाई नायका ह्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आधार घेऊन कुमारी मातांच्या बाबतीत तशा प्रकारे अर्ज करता येईल आणि ते मिळू शकेल म्हणजे असं मला वाटतं. नक्कीच. प्रश्न आता दुसरा आपण जो विचारला तो म्हणजे आई वडील विभक्त झाले असतील तर अशा बाबतीमध्ये काय. तर अशा काही प्रकरणं माझ्याकडे आली, ती एका वेगळ्या पद्धतीने मी सोडवण्याचा प्रयत्न केला आणि ती सुटली सुद्धा. त्याचे मी 1-2 उदाहरणं सांगतो आपल्याला. त्याच्यामध्ये असं झालं होतं की आई वडील हे एकाच जातीचे होते आणि दोघांचं व्यवस्थित अरेंज मॅरेज वगैरे झालं होतं. ते कुठल्या पद्धतीने झालं तो काही फारसा महत्त्वाचा विषय नाही, पण ते दोन्ही एकाच जातीचे होते आणि कालांतराने त्यांचं मध्ये काही कारणामुळे विसंवाद निर्माण झाला आणि ते विभक्त झाले. आता काय झालं की
काही प्रकरणं अशी आली की ज्याच्यामध्ये रीतसर घटस्फोट झाला होता. काही प्रकरणं अशी आली की जिथे ती महिला परित्यक्त्या होती. म्हणजे कुठलीही कायदेशीर प्रक्रिया न करता ज्या महिलांना सांगण्यात येतं की तुम्ही तुमच्या माहेरी जा, त्याला आपण साधारणतः परित्यक्त्या असं शब्द वापरतो. तर आणि असं होत होतं की त्या महिलेच्या पतीकडचे व्यक्ती, कुटुंबीय, म्हणजे त्या मुलांचे वडील किंवा त्यांचे कुटुंबीय हे त्यांची कागदपत्र द्यायला तयार नव्हते. आणि मधल्यामध्ये ह्या जी मुलं होती त्यांची कुचंबणा सगळे होत होती. तर मग अशा प्रकरणांमध्ये मी त्यांना, महिलांना, अनेक प्रकरणं माझ्याकडे अशी आली, त्यांना मी हेच विचारतो की तुम्ही मग तर मला ह्या व्यक्तीची गाव सांगा आणि साधारणतः त्यांचं शिक्षण कुठे झालं ते सांगा. मग ती माहिती तर त्या सांगतात. मग त्या सांगितल्यानंतर आमच्या समितीला दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहेत. तर त्या दिवाणी न्यायालयाच्या अधिकारामध्ये एक अधिकार असा आहे की आम्ही कुठलेही शासकीय कागदपत्र हे मागू शकतो, मूळ कागदपत्र पण मागू शकतो. तर याचा सकारात्मक असा प्रकारे वेगळा उपयोग करून मग मी त्या संबंधित शाळेकडून असेल किंवा संबंधित कॉलेजकडून असेल, जिथे जिथे त्या व्यक्तीचं शिक्षण झालेलं आहे, ती व्यक्तीचं डॉक्युमेंट्स आम्ही मागवले, ते त्यांच्या फाईलला जोडून घेतले आणि अशा पद्धतीने तो त्यांचा प्रश्न सोडवला. तर माझी एक विनंती अशी आहे की जर अशा प्रकारे सासरच्या व्यक्ती किंवा अन्य मंडळी जर अशा बाबतीत सहकार्य करत नसतील तर सर्वसामान्य महिलासुद्धा माहितीच्या अधिकाराचा वापर करून त्यांच्या शाळेतनं हे कागदपत्र मिळू शकतात, त्या रजिस्टरच्या कॉपी मिळू शकतात, किंवा उपविभागीय अधिकाऱ्यांना आणि समितीलाही दिवाणी न्यायालयाचे अधिकारी आहेत, त्यांनाही जर विनंती केली तर तेही मागू शकतात. योगायोगाने मी आमची एक यशदा नावाची ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे अधिकाऱ्यांसाठी, तर तिथे मी वेळोवेळी उपविभागीय अधिकाऱ्यांना पण व्याख्यानं देत असतो. तर त्या उपविभागीय अधिकाऱ्यांनाही मी हे सांगितलेलं आहे की अशा प्रकरणामध्ये तुम्ही तुमच्या ह्या दिवाणी न्यायालयाचा जो अधिकार आहे त्याचा वापर करा. आणि काही उपविभागीय अधिकारी त्याच्याप्रमाणे मला फोन करतात आणि सांगतात की आम्ही अशा प्रकारे तो अधिकार वापरला, आणि त्यांनाही एक समाधान वाटतं की अशा प्रकारे आपण ह्या महिलांना न्याय देऊ शकलो. तर हा एक पर्याय आहे. दुसरा पर्याय, आपण दुसरा जो मुद्दा सांगितलात की केवळ आईच्या कागदपत्राच्या आधारे जातीचा प्रमाणपत्र किंवा जातवैधता प्रमाणपत्र मिळू शकेल का? तर मगाशी मी जे उदाहरण सांगितलं ते तर वेगळं होतं, ते कुमारी मातेचं होतं. इथे काय आहे की परिस्थिती कशी आहे आणि आई वडील. सर, आपण हे उदाहरण नक्कीच ऐकूया. फक्त एक फोन घेऊया. मीना सैंधाणे आपल्याशी बोलतायत जळगाववरून. नमस्कार मीनाजी, बोला. हॅलो. हा बोला, प्रश्न विचारा मीनाजी. हा, नमस्कार मॅडम आणि नमस्कार सर. आजचा विषय फार चांगला घेतलेला आहे तुम्ही, कारण जात पडताळणीमुळे बऱ्याच लोकांच्या लोकांवरती गदा आलेली आहे आणि बरेच लोकांच्या टांगती तलवार आहे लोकदारावरती शासकीय याच्यामध्ये. तर शासकीय याच्यामध्ये ज्यावेळेस जात पडताळणी होते त्यावेळेस नाते संबंधातलं जात प्रमाणपत्र मागतात, पण ते जर पूर्वीचे लोक शिकलेले नव्हते, त्यांच्याजवळ नाहीच आहे, तर त्या लोकांना आता त्रास होत आहे. तर त्या लोकांसाठी पर्याय म्हणून काय आहे, तर ते जर असेल थोडक्यात माहिती ते मला तुम्ही सांगावी, कारण पुढील पिढीला त्रास होणार नाही म्हणून. नक्कीच. आभार सर तुमचे. धन्यवाद मीनाजी. सर, काय सांगू शकाल त्यांना थोडक्यात? नाही, आता आपण हे जे काम करतोय ते प्रामुख्याने मागासवर्गीय घटकांसाठी काम करतो. आणि मॅडम आता ज्या म्हणाल्या त्यात एक तथ्य आहे की पूर्वीच्या काळामध्ये सगळीच मंडळी काही शिकलेली नव्हती, त्यामुळे तशा प्रकारच्या नोंदी शाळेच्या रजिस्टरमध्ये मिळतीलच याची काही खात्री नाही, ही वस्तुस्थिती आहे. तर अशा प्रकरणामध्ये मी मगाशी जो एक पर्याय सांगितला तो म्हणजे जन्म मृत्यूचे दाखले. आता ह्याच्यामध्ये काय आहे की पूर्वी पोलीस पाटीलांना खूप महत्त्व होतं, त्यासाठी एक वेगळा कायदा होता, आणि पोलीस पाटलांना ह्या सर्व गावामध्ये जे जन्म होत आहेत किंवा मृत्यू होत आहेत त्याच्या नोंदी करणं हे बंधनकारक होतं. त्याच्यामुळे जुन्या नोंदी ज्या आपल्याला आढळतात त्या सर्व आपण पाहाल रजिस्टर्स की त्याच्यामध्ये पोलीस पाटलांनी त्या नोंदी केलेल्या आहेत, आणि ते रेकॉर्ड आता सर्व तहसीलदार कार्यालयामध्ये आहे. फक्त त्याच्यामध्ये एक अडचण अशी मला जाणवते की बरंचसं जे रेकॉर्ड आहे ते अतिशय जुनं जे रेकॉर्ड आहे ते मोडी भाषेमध्ये आहे. आणि मग मोडी भाषेमध्ये असल्यामुळे, आणि आता फार कमी लोकांना मोडी भाषा वाचता येते, त्याच्यामुळे मग अशा प्रकरणामध्ये आपण काय केलं पाहिजे की आपलं गाव तसेच आपण आपले वडील म्हणा आजोबा यांचा जन्म कुठे झाला आहे हे जरा आपल्या घरातल्या ज्येष्ठ मंडळींना विचारून
त्या गावातलं जर रेकॉर्ड आपण जर शोधलं की जे तहसीलदार कार्यालयाकडे आहे ते, तर आपल्याला त्याची माहिती मिळू शकेल. शिवाय मोडी लिपी जाणकाराची जर ह्याच्यामध्ये आपण जर मदत घेतली तर ते रजिस्टर म्हणजे त्या नोंदी शोधण्यामध्ये अधिक सुलभता येऊ शकेल असं मला इथे नमूद करावं असं वाटतं. नक्कीच. आणि जसं मघाशी आपला एक मुद्दा खूप म्हणजे तुम्ही सांगत होता की उदाहरणही सांगितलं की जसं आपण कुमारी मातेंचं बघितलं किंवा आई वडील विभक्त झालेत आणि एक उदाहरण तुम्ही देत होता, तर त्याविषयी आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. त्याच्यामध्ये मगाशी जो आपण म्हणत होतो तो एक दोन मुद्दे मी सांगितले. कुमारी मातेचं मी उदाहरण सांगितलं. दुसरं की सासरकडची मंडळी किंवा पती हे सहकार्य करत नाही तर अशा प्रसंगी काय करता येईल. तिसरा मुद्दा असा आहे की फक्त आईच्याच कागदपत्रांच्या आधारे जर जातीचा दाखला द्यायचा असेल किंवा वैधता प्रमाणपत्र द्यायचं असेल तर मात्र ती परिस्थितीनुसार ते निर्णय घ्यावे लागतात. कारण मग ते त्यांचा जो संसार आहे तो किती काळ झाला, विशेषतः मुलांचं जे पालन पोषण आहे ते कुणी केलं, मुलं कुठल्या वातावरणामध्ये वाढले, मुलांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन काय आहे, अशा विविध बाबी ह्या मगाशी मी ज्याचा उल्लेख केला त्या रमेशभाई नाईकाच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये अंतर्भूत आहेत. तर त्याच्यामुळे आपल्याला असं जनरल विधान त्याच्यामध्ये करता येणार नाही, परंतु परिस्थितीनुरूप त्या वेळेला ते उपजिल्हाधिकारी असतील किंवा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती असेल तसे निर्णय देतात. आणि रमेशभाई नायका ह्या प्रकरणाचा विचार करून माननीय उच्च न्यायालयाने अशा प्रकारचे अलीकडच्या काळामध्ये गेल्या 2-3 वर्षामध्ये 3-4 निर्णय दिलेले आहेत. त्यामुळे माझी विनंती राहील की त्याचा थोडा आपण अभ्यास करणं आणि त्या अनुषंगानेच उपविभागीय अधिकाऱ्यांकडे कागदपत्र माहिती देणं किंवा समितीकडे माहिती देणं योग्य राहील. अगदी खरं. या सगळ्यामध्ये धर्माचे नियम काय आहेत? हां, धर्माच्या संदर्भामध्ये एक नियम फार महत्त्वाचा आहे की अनुसूचित जातीसाठी धर्माचं बंधन आहे. अनुसूचित जातीमध्ये केवळ हिंदू, शीख आणि बौद्ध या 3च धर्मातील व्यक्ती असतील. अन्य धर्मातील व्यक्तींचा समावेश हा अनुसूचित जातीमध्ये होत नाही. म्हणजे ह्या 3 धर्माव्यतिरिक्त अन्य जे आहेत म्हणजे मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, पारसी असतील, जैन असतील या अन्य धर्मीयांचा समावेश हा अनुसूचित जातीमध्ये होत नाही. त्याच्यामुळे अनुसूचित जातीच्या बाबतीमध्ये हे धर्माचं बंधन आहे. मात्र उरलेले जे काही प्रवर्ग आहेत म्हणजे अनुसूचित जमाती आहे, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग किंवा इतर मागास प्रवर्ग याच्यासाठी मात्र धर्माचं बंधन नाही. अगदी खरं आहे. जसं आपण आता इतकी माहिती बघितली आणि जात वैधता प्रमाणपत्र घेताना अतिशय छोट्या छोट्या चुका असतात, ज्या चुका टाळल्या तर आपल्याला ही किचकट वाटणारी प्रक्रिया सहज, सुलभ आणि सोपी होऊन जाते. ते काय आहे ते आपण नक्कीच जाणून घेऊयात. पण आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. बघत राहा हॅलो सह्याद्री. सहज सुलभ जात प्रमाणपत्र पडताळणी या महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करत होतो आणि आपल्याबरोबर आहेत श्री प्रमोद जाधव सर. सर, खरंच खूप छोटे छोटे असे मुद्दे आणि काही गोष्टी तुम्ही काही उदाहरणातून आम्हाला सांगत आहात की कशा कशा पद्धतीने जात प्रमाणपत्र पडताळणी करताना काय विशेष खबरदारी घेणं गरजेचं आहे. जसं आता आपण धर्माबद्दलही जाणून घेतलं, पण मुस्लिम धर्मीय व्यक्तीलाही असे फायदे मिळतात का? काय आहेत कसं? मुस्लिम धर्मियांमधल्या काही जातींचा समावेश हा यादीमध्ये झालेला आहे. फक्त मगाशी सांगितल्याप्रमाणे अनुसूचित जातीमध्ये समावेश नाही आणि ते फायदेही मिळत नाहीत. पण विमुक्त जाती, भटक्या जमातीमध्ये म्हणा किंवा इतर मागास प्रवर्गाच्या यादीमध्ये आपल्याला असे काही समूह किंवा काही समाज असे आढळतात. आता अडचण ह्याच्यामध्ये एक अशी आहे की सामान्यतः मुस्लिम धर्मियांमध्ये त्यांच्या शाळेच्या रेकॉर्डमध्ये किंवा अन्यत्र अशा प्रकारे काही जात लिहिण्याची किंवा तशा नोंदी करण्याची पद्धत नाही. ओके. तर मग अशा वेळेला काय करावं हा प्रश्न येतो. तर त्यांच्या त्या समाजाचा किंवा जातीचा जो काही पारंपरिक व्यवसाय आहे त्याचे आपण पुरावे हे तपासतो आणि ते मानवी दिनांकापूर्वीचे पुरावे असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी की ते पुरावे हे त्यांच्या पारंपरिक व्यवसायाचेच असले पाहिजेत. म्हणजे काय होतं की अलीकडच्या काळामध्ये कोणतीही व्यक्ती कोणताही व्यवसाय करू शकते, त्याला काय आता तसं काही बंधन नाहीये. त्यामुळे आता समजा अलीकडच्या काळामध्ये मागच्या 5-10 वर्षामध्ये एखादा व्यवसाय सुरू केला तर त्याच्यानुसार काही तो जाती दावा सिद्ध होत नाही. मी एक छोटंसं उदाहरण सांगतो
की या कोकण किनारपट्टीला एक मच्छीमार दालदी नावाचा, मुस्लिम मच्छीमार दालदी नावाचा जाती समूह आहे आणि हे मासेमारीचं काम करतात आणि समुद्रकिनारी राहणारी हे मंडळी आहेत. अतिशय दाटीवाटीने घरं आहेत, त्यांची जमीन त्यांच्याकडे नाही आणि मग असे काही दावे आमच्याकडे तपासणीसाठी येतात. तर त्याचे पुरावे जुने आपण बघतो आणि त्याच्या आधारे आपण ते देतो. परंतु समजा अलीकडच्या काळामध्ये माझ्यासारख्या एखाद्या व्यक्तीने असं गृहीत धरा की होडी विकत घेतली आणि मासेमारी करू लागला, तर म्हणून मी काही कोळी जातीचा म्हणा किंवा गाभीत जातीचा म्हणा किंवा दालदी जातीचा होणार नाही. तर हा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे की मुस्लिम धर्मियांच्या बाबतीमध्ये ते पुरावे जुने असणं गरजेचं आहे आणि त्यांच्या ते पारंपरिक व्यवसायाशीच निगडीत निगडीत असणं असणं खरं तर गरजेचं खूप आहे. हे फार गरजेचं आहे. महत्त्वाचं आहे. अगदी सर, जेव्हा आपण हे प्रमाणपत्र काढतो तेव्हा काय होतं की अतिशय छोट्या छोट्या अशा चुका आहेत की ज्या केल्या जातात आणि त्याच्यामुळे मग तो विलंब लागणं किंवा ती प्रक्रिया किचकट वाटणं हे सगळं होतं. तर काय छोट्या छोट्या चुका टाळता येतील? हो, नक्की. मुळात आपण ज्या वेळेला जातीचा दाखला घेतो, तो जातीचा दाखल्याचा अर्ज करताना किंवा इव्हन जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करताना त्याच्यामधली जी माहिती आहे ती आपण काटेकोरपणे भरणं गरजेचं आहे. तिथे आपण स्पेलिंग मिस्टेक होऊ देता कामा नये, विशेषतः आपल्या नावाच्या बाबतीमध्ये. म्हणजे मी एक मागच्या वर्षीचं एक उदाहरण सांगतो, 1-2 वर्षापूर्वीचंच. एका विद्यार्थिनीला नीटच्या परीक्षेमध्ये खूप चांगले मार्क्स मिळाले आणि तिला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला MBBS साठी प्रवेश तिचा निश्चित झाला. आता आपल्याला माहिती आहे की मेडिकलसाठी किती स्पर्धा आहे, पण ज्यावेळेला ती प्रवेश घेण्यासाठी तिथे कॉलेजमध्ये गेली तेव्हा असं लक्षात आलं की तिची नीटची आणि 12वीच्या मार्कलिस्टमध्ये तिचं एक आडनाव आहे आणि तिच्या जातीच्या दाखल्यावर आणि जात वैधता प्रमाणपत्रावर आडनावामध्ये थोडा फरक आहे. एकीकडे आडवेरकर आहे आणि एकीकडे आडिवरेकर आहे. म्हणजे ए आणि ईचा काही ते थोडासा फरक झाला होता तिथे वगैरे. तर साहजिकच त्यांनी सांगितलं की नाही, हे त्याच्यामध्ये चालणार नाही. मग धावपळ करत ती मंडळी आली, मग तो वेगळा जातीचा दाखला आणि त्याच्यावर आधारित लगेच आम्ही ते जातवैधता प्रमाणपत्र त्यांना दिलं. पण 1 आठवड्याची त्यांना मुदत दिली होती, त्याच्या आत हे सगळं दिलं. परंतु प्रत्येक वेळेला एवढी मुदत दिली जाईलच असं नाही आणि प्रत्येक वेळेला या दोन्ही यंत्रणा तेवढ्या पटकन कार्यरत म्हणजे असतीलच किंवा शक्य होईल असे काही त्याची खात्री देता येत नाही आपल्याला अशा वेळेला. त्याच्यामुळे माझी विनंती राहील की आपण ह्या सर्व नोंदी तपासून घेतल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये कुठलीही आपल्याला तफावत आढळली तर ताबडतोब आपण त्या संबंधित अधिकाऱ्याला सांगून त्याच्यामध्ये दुरुस्त करून घेतले पाहिजे. अगदी खरं सर. त्याचबरोबरीने जे महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थी असतात किंवा कायमस्वरूपीतलं रहिवासी असणं, ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या किती महत्त्वाच्या आहेत? महाराष्ट्र राज्यातल्या ज्या मागासवर्गीयांसाठी असणाऱ्या ज्या सवलती आहेत ते महाराष्ट्र राज्यातल्याच जे कायमस्वरूपी रहिवासी आहेत त्यांना मिळतात. आपण मागाशी ज्या मानवी दिनांकाची चर्चा केली तर त्या पूर्वीपासून जे कुटुंब महाराष्ट्रामध्ये कायमस्वरूपी रहिवासासाठी आहेत त्यांच्या बाबतीमध्ये त्यांनाच ह्या सवलती मिळतात. आता आपण बहुतांश जी मंडळी आहोत ती याच राज्यातली आहोत आणि त्याच्यामुळे त्यांच्या बाबतीत काही फार अडचणीचा विषय होत नाही. पण जी अन्य राज्यातील व्यक्ती कुटुंब इथे आलेले आहेत ते जर मानवी दिनांकापूर्वी महाराष्ट्रात आले असतील आणि तेही कायमस्वरूपी रहिवासीसाठी आले असतील तरच त्यांना इथल्या सवलती मिळू शकतील. ते जर मानवी दिनांकानंतर इथे आले असतील तर त्यांना त्यांचं मूळ राज्य जे काय आहे तिथल्या आणि केंद्र शासनाच्या सवलती मिळू शकतील. आता कायम रहिवास म्हणजे काय? तर कायम रहिवास म्हणजे नोकरी, सेवा, शिक्षण, कारावास याच्यासाठी नसलेला रहिवास. म्हणजे एखादा भारतीय प्रशासकीय सेवेतले अधिकारी आहेत जे अन्य राज्यातून इथे आलेले आहेत आणि इथे त्यांना महाराष्ट्र कॅडर मिळाले आणि बरीच वर्ष नोकरी करत आहेत, तरी ते काही इथले कायमस्वरूपी रहिवासी या कारणासाठी होत नाहीत. त्यांना त्यांच्या मूळ राज्यातनंच ज्या काही सवलती घ्यायच्या असतील तर ते मिळू शकतील. किंवा एखादा विद्यार्थी आहे की जो दीर्घकाळापासून पुणे इथे समजा आलेला आहे आणि शिकतोय बऱ्याच वर्षापासून, म्हणून तो काही तिथे महाराष्ट्र राज्याचा रहिवासी होत नाही. तर ह्या बाबतीमध्ये आपण हे जे नियम आहेत विशेषतः जे अन्य राज्यातून आलेले व्यक्ती आहेत त्यांनी हे नीट समजून घेण्याची गरज आहे. अगदी खरं आहे सर. खरं तर विषय खूप चांगला आहे, वेळेची मर्यादा आहे. अगदी थोडक्यामध्ये की काय सांगावंसं वाटतं विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना स्पेशली, अगदी थोडक्यात? सांगायचं एवढंच आहे महत्त्वाचं की एकतर वेळेवर आपण अर्ज करा, त्याच्यासाठी विलंब करू नका, शेवटच्या क्षणापर्यंत धावपळ करू नका. मगाशी चर्चा केल्याप्रमाणे 5 महिने किमान आधी अर्ज करा. जी कागदपत्र आपण द्याल
ती कागदपत्र खरी असली पाहिजेत, त्याच्यामध्ये कुठलाही फेरबदल कृपा करून करू नका. तुम्ही कुठलाही फेरबदल त्याच्यामध्ये केलात तर पोलीस चौकशी आणि मग अन्य सर्व अडचणी सुरू होतात. तिसरा मुद्दा असा आहे की आपण जे कागदपत्र द्याल ते कागदपत्र देताना ते नातेसंबंध व्यवस्थित त्याच्यामध्ये नमूद करा. त्याचं एक ॲफिडेव्हिट करावं लागतं, ते काळजीपूर्वक करा. आपल्या नावामध्ये आडनावामध्ये काही अपभ्रंश झाला असेल तर तो त्याच्यामध्ये नमूद करा. चौथा महत्वाचा मुद्दा आहे की कृपा करून आपली कोणतीही कागदपत्र त्रयस्थ माणसाकडे देऊ नका. ती आपल्या आई वडिलांमार्फत किंवा आपल्या मार्फतच सादर करा. नक्कीच, कारण नक्कीच. अशा प्रकारे काही गैरप्रकार झालेले आहेत असंही निदर्शनास आलं किंवा फसवणूक झाल्याची निदर्शनास आली. अगदीच. म्हणूनच आपली महत्त्वाची जे कागदपत्र आहेत किंवा ज्या ज्या सरांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या लक्षात ठेवा आणि ही प्रक्रिया सहज सुलभ बनवा. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवण्याची माध्यमं तुम्हाला माहीत आहेत. कार्यक्रम कसा झाला नक्की कळवा. सर इथे आलात आणि एवढी छान माहिती दिली त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. भेटूया पुढील भागात पुन्हा एका नवीन विषयाचा. तोपर्यंत नमस्कार.